स्मार्ट अहमदनगर न्यूज। गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या उल्कानगरी भागामध्ये अघोषित संचारबंदी लागू आहे। स्थानिक नागरिक घराबाहेर पडत नाहीयेत। तिथं नेमकं काय घडलंय पाहूया एक रिपोर्ट। प्रतिनिधी इरफान शेख। छत्रपती संभाजीनगरच्या मध्यभागी असलेल्या उल्कानगरीतलं हे दृश्य। एरवी या गजबजलेल्या गल्ल्या आता पूर्णपणे निर्मनुष्य झाले। सर्व घरांचे दरवाजे खिडक्याही बंद आहेत। माणसं घराबाहेर पडायला घाबरतायत। इथं अघोषित संचारबंदी लागू आहे। त्याचं कारण म्हणजे बिबट्याची भीती। या भागात बिबट्या फिरत असल्याचं काही दिवसांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळलं। 48 तास उलटले तरी हा बिबट्या सापडलेला नाहीये। त्यामुळे स्थानिक नागरिक धास्तावले। त्यांनी मुलांना शाळेत पाठवणं बंद केलंय। मुलांना रस्त्यावर खेळायलाही पाठवलं जात नाही। कॉलनीतला मॉर्निंग वॉक, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या गप्पा सगळं बंद आहे। रस्त्याऐवजी घराच्या गॅलरी आणि खिडक्यांमधून एकमेकांशी संवाद साधला जातोय। इतकी या बिबट्याची दहशत आहे। जेवल्यानंतर फिरणं असतं आणि तो अगदी बंद झालेला आहे। आणि थोडं सुद्धा दार उघडं राहिलं तर मला असं भीती वाटते की कुठेतरी कोपऱ्यात एखादं दडला असेल का, बसला असेल का, म्हणून मी अगदी वाकून बघायला लागले। एवढी भीतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। मुलांना सुद्धा खेळायला थोडा प्रॉब्लेम येतोय। हे बिबट्याचं मी ऐकले। मी 3rd स्टँडर्डला आहे। मला स्कूलला पण जायची भीती वाटते, अजून खेळायला पण भीती वाटते। आता बिबट्यामुळे आम्हाला काहीच खेळता नाही येते। पहिले बॅडमिंटन खेळायचं, पावसात पण खूप मज्जा यायची। आता नाही येते, घरात बसून बोर झालोय। अचानक त्या दिवशी रात्री बिबट्या इथं आला, याच्यावर पहिले तर आम्हाला विश्वास बसलाच नाही। सीसीटीव्ही मध्ये जेव्हा क्लिअर झालं की हा बिबट्या आहे, अधिकाऱ्यांनी सांगितलं, तेव्हापासून सगळे लोक दहशतीमध्ये आहेत। त्याच्यामुळे अधिकारी लोक वगैरे प्रयत्न करतात। जितक्या लोकांना मिळाला तितकं बरंच होईल। बिबट्याला शोधण्यासाठी वन विभागाची 6 पथकं तैनात करण्यात आली आहे। पुणे आणि नाशिक येथून रेस्क्यू टीम दाखल झाली। 70हून अधिक वन कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत। संरक्षक जाळ्या लावण्यात आल्यात, मात्र बिबट्या काही सापडत नाहीये। व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तर असं दिसतंय की बिबट्या ही मादी आहे। ही जी मादी, जर हिचे पिल्लं असतील सोबत हिच्या, तर ही हा एरिया सोडून जाणार नाही। पिल्लांसाठी खूप पॉझिटिव्ह असतात ते, परंतु जर पिल्लं नसतील तर मादी मात्र निघून जाईल, हे निश्चित। कारण हा इतका सेफ आणि चांगला एरिया आहे, कुणालाही त्रास दिलेला नाही ह्या बिबट्याने आत्तापर्यंत, आक्रमक झालेलं नाहीये। सीसीटीव्हीत दिसलं म्हणून आपल्याला समजलंय। जवळपास 50-55 तास उलटून गेले। जो लास्ट 15 तारखेच्या पहाटे 3:15 वाजता, 3:45 वाजता तो दिसला। त्याच्यानंतर कुठंच दिसत नाही आता। म्हणजे आम्ही खूप सर्च केले। पुण्याची एक रेस्क्यू टीम बोलवली, जुन्नरची, नाशिकची एक रेस्क्यू टीम बोलवली, आपली छत्रपती संभाजीनगरची एक रेस्क्यूची टीम आहे। तरी आम्ही पूर्ण शोध घेतो या परिसराचे। गेले 2 दिवस झाले, तर आणखी कुठंच तो दिसून आलेला नाही, किंवा त्याचे कुठले सायनेज पण, जसं पायाचे ठसे असतील, तसं पण काही आढळून आलेलं नाही। सातारा परिसरातील डोंगरातून हा बिबट्या मानवी वस्तीत आला असावा असा संशय। बिबट्या सापडत नाही तोपर्यंत या परिसरातली दहशत कायम राहणार आहे। बिबट्याच्या भीतीनं नागरिकांचं घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय। स्मार्ट अहमदनगर न्यूज।